नमस्कार मित्रांनो, आज आपण CBSE आणि स्टेट बोर्डमधील गणिताचा महत्त्वाचा कन्सेप्ट परिमेय संख्याचे दशांश रूप म्हणजेच डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. एखादी परिमेय संख्या दशांश रूपात कशी व्यक्त करावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. एक्झाम्पल घेतले आहे 17/4. ह्या रॅशनल नंबरला दशांश रूपात म्हणजे डेसिमल मध्ये लिहायचे आहे. तर मित्रांनो 17 न्यूमरेटर आणि 4 डिनोमिनेटर. 17 ला 4 ने डिवाइड करूयात. 17 डिवाइड बाय 4. 4 4 16. 17 मायनस 16 केले 1 आले. 1 वर 0 घेतला, इथला पॉइंट वरती गेला. 4 1 4, 4 2 8. सबस्ट्रॅक्शन 10 मधून 8 गेलेत 2. 2 वर परत 0 घेतला. 4 5 20. सबट्रॅक्शन केले, बाकी 0 आले. म्हणजे भागाकार संपला. करिता 17 डिवाइड बाय 4 या रॅशनल नंबरचे दशांश रूप 4.25 हे झाले. आता पुढचे एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. 13 डिवाइड बाय 8. या रॅशनल नंबर मध्ये 13 न्यूमरेटरला 8 ने डिवाइड करूयात. 13 डिवाइड बाय 8. 8 1 8. 13 मायनस 8 5. 5 वर 0 ठेवला, वरती पॉइंट. 8 सक 48. सबट्रॅक्शन केले, 50 मधून 48 सबट्रॅक्ट केले, 2 बाकी आली. 2 वर परत 0 ठेवला. 8 1 8. 8 2 16. 20 मधून 16 गेलेत 4. परत 0 ठेवला. 8 5 40. 40 मायनस 40 0. म्हणजे इथे सुद्धा क्रिया पूर्ण झाली, भागाकार संपला. म्हणून 13/8 याचे डेसिमल रूप झाले 1.625. पुढचे एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो. 19 डिवाइड बाय 3. म्हणजेच 19 ला 3 ने डिवाइड करूया साध्या भागाकार पद्धतीने. 19 डिवाइड बाय 3. 3 सक 18. 19 मधून 18 गेले, 1 0 घेतला, पॉइंट भागाकारामध्ये गेला. 3 त्रिक 9. वजाबाकी केली. 10 मायनस 9 1. परत 1 वर 0 घेतला. 3 त्रिक 9. 3 लिहिला. 10 मायनस 9 परत 1 आला. परत 1 वर 0 लिहिला. 3 त्रिक 9. परत बाकी 1 आली. अशा प्रकारे परत 1 1 1 आहे बाकी. म्हणजे भागाकार क्रिया संपत नाही, म्हणून आपण त्याला डॅश 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 दाखवले. बाकी 0 आली असती, डॅश डॅश दाखवायची गरज नाही. दोन्ही ठिकाणी पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये बाकी मीन्स रिमाइंडर 0 आली, म्हणून डेसिमल कंप्लीट रूपात झाले, म्हणजेच टर्मिनेटिंग डिव्हिजन झाला. तर ज्या ठिकाणी भागाकारानंतर बाकी 0 येत नाही, म्हणजे भागाकार क्रिया संपत नाही, अशा डेसिमल रूपात आलेल्या रॅशनल नंबरला नॉन टर्मिनेटिंग असे म्हणतात. या ठिकाणी 19/3 याचे आन्सर आले 6.333 डॅश डॅश डॅश. म्हणजे याचा अर्थ 3 हा डिजिट परत येत आहे. तर याला आपण 6.3 रिकरिंग अशा प्रकारे लिहू शकतो. जो डिजिट किंवा अंकांचा गट रिपीट होत असेल, परत येत असेल, त्याच्यावर आडवी डॅश किंवा डॉट देऊन त्याला आपण दाखवू शकतो. याला वाचणार आपण 6.3 रिकरिंग किंवा 6.3 आवर्ती. यांना 1.625, याला 4.25. त्यांच्या इथं भागाकार क्रिया पूर्ण झाली, म्हणून डॅश डॅश दिले नाही, म्हणजे ती क्रिया संपलेली आहे. तर ज्या ठिकाणी भागाकाराची बाकी 0 येते, त्या डेसिमल रूपात आलेल्या आन्सराला खंडित परिमेय संख्या म्हणजेच टर्मिनेटिंग रॅशनल नंबर
आणि ज्या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपत नाही म्हणजे डॅश डॅश आले आहे त्याला म्हणणार नॉन टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. तर मित्रांनो आपणास टर्मिनेटिंग म्हणजे खंडित अँड नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित आवर्ती चांगल्या प्रकारे समजले असेल. आता शॉर्ट ट्रिकने कसे ओळखायचे खंडित आणि अखंडित म्हणजे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग ते पाहूयात. मित्रांनो आता पाहूयात एखादा रॅशनल नंबर प्रत्यक्ष डिव्हिजन न करता तो टर्मिनेटिंग डेसिमल आहे का नॉन टर्मिनेटिंग डेसिमल आहे. त्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो, जर रॅशनल नंबरचा डिनोमिनेटरचे फॅक्टर ओनली 2 and 5 या प्राईम नंबर मध्ये असतील तर तो रॅशनल नंबर टर्मिनेटिंग डेसिमल रूपात असतो. फॉर एक्झाम्पल या 5 एक्झाम्पलला आपण सॉल्व करू टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग. फर्स्ट एक्झाम्पल 9/12 याचा डिनोमिनेटर 12 डिनोमिनेटर 12चे जर फॅक्टर पाडले तर फॅक्टर येतात याचे 4 into 3 इट मीन्स 2 square into 3 म्हणजे याच्या डिनोमिनेटरमध्ये 2 आणि 3 हे 2 फॅक्टर आहेत. 2 आणि 5 असले तर टर्मिनेटिंग, फॅक्टर 2 and 3 आहेत म्हणजे याचे आन्सर नॉन टर्मिनेटिंग मध्ये येईल. नॉन टर्मिनेटिंग मध्ये याचे आन्सर निघेल. तर 17/25 या रॅशनल नंबरचे डेसिमल रॅशनल फॉर्म टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग करिता डिनोमिनेटर 25 चे आपण फॅक्टर पाडलेत 5 into 5 5चेच फक्त फॅक्टर आहेत म्हणजे 5 हाच फक्त फॅक्टर आहे त्याच्यामध्ये म्हणून 17/25 याचे डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्जन केले तर तो टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये येईल. वरच्या नॉन टर्मिनेटिंग खालच्या टर्मिनेटिंग आला. पुढच्या 21/16 डिनोमिनेटर 16 आहे. डिनोमिनेटर 16चे जर फॅक्टर पाडलेत तर फॅक्टर येतात त्याचे 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 2 2 into 2 4 4 into 2 8 8 into 2 16. या एक्झाम्पल मध्ये सुद्धा डिनोमिनेटरचे फॅक्टर फक्त 2 मध्ये आहेत म्हणजे याचा अर्थ 21/16 याचे सुद्धा डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्जन केले तर ते टर्मिनेटिंग मध्येच येईल. टर्मिनेटिंग डेसिमल मध्ये त्याचे आन्सर येईल. पुढचा एक्झाम्पल आहे 13/14 डिनोमिनेटर 14 चे फॅक्टर पाडले तर 2 multiplied by 7 2 and 7 आपणास पाहिजे फक्त 2 and 5 2 and 7 आला म्हणजे 2 आणि 5 पेक्षा वेगळा आहे म्हणजे याचे आन्सर नॉन टर्मिनेटिंग मध्ये येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7/20 याचे फॅक्टर काय येतील विद्यार्थी मित्रांनो आपण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. तर आपणास सर्वांना शॉर्टकट ट्रिकने एखादा रॅशनल नंबरचे डेसिमल फॉर्म नॉन टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये येईल की टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये येईल हे शॉर्ट ट्रिकने ओळखता येते. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे अजून कोणते मॅथ्सचे व्हिडिओ आपणास पाहिजेत त्याबद्दल कमेंट करा.